आज आपण करणार आहोत वाटाणा भात। त्यासाठी मी 2 छोटे कांदे घेतलेत चिरून, 1 टोमॅटो घेतला आहे, तेजपत्ता 2 घेतलेत, 2 वेलची घेतलेत, 3-4 लवंग आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे। आणि त्यासाठी मी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे आणि थोडे वाटाणे। तर आता आपण फोडणीला घालूया। पहिल्यांदा आपण तेल टाकूया। 2 चमचे भरून तेल टाकूया। त्यात जिरे टाकूया, तेजपत्ता टाकूया, तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, लवंग आणि वेलची, आणि हे थोडे परतूया। कांदा टाकूया, कांदा परतूया। एक 2 मिनटं कांदा परतल्या त्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। आता त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। परतून घेऊया। त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण परतूया। आता त्यात टोमॅटो टाकूया आणि थोडं परतूया। आता मसाले टाकूया। आता पहिल्यांदा थोडी हळद टाकूया, धना जिरा पावडर टाकूया, बिर्याणी पुलाव मसाला टाकूया, आणि काश्मीरी लाल पावडर टाकूया। आणि सगळे मसाले आपण परतूया। आता या मसाल्यांमध्ये थोडं पाणी टाकूया। हा भात मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवते। तुम्ही वाटल्यास तुम्हाला भांड्यात किंवा कढईमध्ये करू शकता तुम्ही। आता त्यात वाटाणे टाकूया। आणि हे 2 मिनटं असेच मसाल्यामध्ये जरा शिजवून घेऊया। आता या मसाल्यात आपण तांदूळ टाकूया, मीठ टाकूया चवीप्रमाणे, पाणी टाकूया,
आणि व्यवस्थित मिक्स करूया. आणि याला झाकण लावूया आणि 2 शिट्ट्या वाजवून घेऊया. आणि हा आपला वाटाणा भात आहे तयार. आता प्लेटमध्ये काढूया आणि त्याच्यावर कोथिंबीर करूया, भुरभुरूया. त्याच्यावर कोथिंबीर भुरभुरूया. आणि हा भात तुम्ही पापड, रायता आणि आंब्याबरोबर खाऊ शकता. तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की हा भात कसा वाटला तुम्हाला. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.